तर आता चालू आहे, आता पुन्हा चाललंय हे अज्ञान खंडनच चाललेलं आहे. कारण त्याचं खंडन करणं अनेक तर्कानी खरं म्हणजे अवघडच आहे. पण त्याच दृष्टीने जो विषय वेगवेगळ्या प्रकारे मांडला आहे, आता आणखीन एक त्याला वळण आहे. आता त्या वळणाने विषय सुरू होईल. तैसे आपण गेल्या वेळी 64वी ओवी घेतली होती. हां, तैसे आत्म्याच्या ठाई जई आत्मपणा ठाऊ नाही तई अज्ञान काही सारिखे कैसे. आपण गेल्या वेळी तेवढ्याकरता नैयायिकांचा जो तर्कवाद आहे त्याच्यावरती जास्त भर देऊन विषय मांडला होता की अनुमानाने तर्काने विषय मांडायला लागलो की ते जे अनुमान केलं जातं ते अनुमान तर्काच्या आधाराने केलं जातं, पण तर्काच्या आधाराने अनुमान करताना त्याची गृहीतकृत्य काही नक्की आहे आणि त्यामुळे इथे पक्क्या गृहीतकृत्यावरती अनुमान उभं आहे. आता वैभव काय आहे शंकराचार्य मध्वाचार्यांचं की सगळ्यांनी तेच मान्य केलं आहे. वेद मान्य केलं आहे, वेदाचं प्रामाण्य मान्य केलं आहे, वेदाचं त्रिकालाबाधित्व मान्य केलं आहे, त्यानंतर कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य केला आहे, ब्रह्माचं एकपण मान्य केलं आहे, म्हणजे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, प्रकृती नाही, त्यानंतर दैव नाही, वेगळं कर्माचं स्वातंत्र्य नाही, काही दुसरं मान्य केलं नाही, एकच ब्रह्म मान्य केलं. हे सगळं मान्य केलेलं गृहीत कृत्य एक असून सुद्धा या प्रत्येकाने इतका भक्कम तर्क उभा केला आहे की अद्वैत आमचं जे आहे ते केवळ अद्वैत आहे आणि तो भक्कम तर्क सिद्ध केला आहे. तसा मध्वाचार्यांनी आमचं द्वैत आहे हा भक्कम तर्क सिद्ध केला आहे आणि मग मधल्याही आचार्यांनी सगळं सिद्ध केलं आहे. दोन टोकाचे आचार्य का की एकाच तत्त्वज्ञानामधून दोन एवढी मोठी पूर्णपणे ज्याला आपण पोल्स अपार्ट म्हणतो, दोन ध्रुवावरची दोन तत्त्वज्ञानं या दोन आचार्यांनी मांडली आहेत. बाकीच्या आचार्यांनी कुठे थोडं हे कुठे थोडं ते, म्हणजे पूर्णपणे एक टोकाची भूमिका स्वीकारलेली नाही आहे त्यांनी, थोडी मधली भूमिका मध्यम भूमिका स्वीकारलेली आहे. तर सांगण्याचा हेतू असा की हे सगळं तर्कावरती अधिष्ठित उभं केलेलं आहे, त्याच्यावर अधिष्ठित आहे. आणि इथे त्यांनी म्हटलंय की आत्म्याचं आत्मपण तरी आत्म्याने कुठे मान्य केलं आहे. मान्य केलं याचा अर्थ आत्मा असा म्हणत नाही की मी आत्मा आहे. आत्मा आपली स्वतःची स्थिती किंवा हे माझं अस्तित्व हे तो मांडत नाही. म्हणून तैसे आत्म्याच्या ठाई जई आत्मपणा ठाऊक नाही. तो का मांडत नाही? कारण त्याला ते माहीतच नाही आहे. माहीतच नाही याचा अर्थ असा की तो मी आत्मा आहे ही जाणीव घेतच नाही. त्याच्या ठिकाणी त्याची जाणीव घेण्याचं त्याला कारण नाही. कारण स्वतःच्या ठिकाणी स्वतःची जाणीव घेणं म्हणजे स्वतःला सीमित करणं. म्हणजे परमात्मा जेव्हा स्वतःला राम म्हणतो तेव्हा तो आत्मा स्वतःला राम या भूमिकेत सीमित करतो. जेव्हा तो स्वतःला कृष्ण म्हणतो तेव्हा तो स्वतःला कृष्ण या भूमिकेत सीमित करतो. तो नरसिंह आहे, तो एक अवतार आहे आणि म्हणून मग त्याचे अंशावतार वगैरे अशा अनेक गोष्टी त्याच्यातून पुढे आणल्या आहेत. मग त्याला काय म्हणायचं, कोणता अवतार म्हणायचा? आता तत्वज्ञान मांडायला बसलं की या अमृतानुभवाची हा जो तर्क आहे या तर्कामध्ये ते म्हणतात, जसं एक दृष्टांत देताना सांगितलेलं आहे की कदंब वृक्षामध्ये श्रीकृष्णाचा प्रागभाव ठेवलेलाच आहे. म्हणजे काय? अनुमान आहे, तर्क आहे, युक्तिवाद आहे. या युक्तिवादाने काय सांगितलं? कदंब वृक्ष आहे. आपण काय म्हणतो आता, जसं औदुंबराचा वृक्ष आहे, औदुंबराच्या वृक्षाच्या ठिकाणी आम्ही काय म्हणतो? दत्तात्रयांचा निवास आहे. पिंपळाचं झाड आहे, त्या ठिकाणी आम्ही असं म्हणतो परमात्म्याचा निवास आहे. हे काय आहे? हे असं आहे की तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तसं कदंबाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेतच. भगवान श्रीकृष्णाचा निवास कदंब वृक्षाच्या ठिकाणी आहे. हे वाक्य साधं वाक्य आहे की आता आपण जसं म्हणतो तसं दत्तात्रयांचा निवास अमुक ठिकाणी आहे, पिंपळाच्या ठिकाणी देवतेचा निवास आहे, परमेश्वराचा निवास आहे, अगदी श्रीकृष्णाचा सुद्धा निवास आहे, नारायणाचा निवास आहे, कोणाचाही निवास तिथे. कारण आधी बीज त्याच्या ठिकाणी धरलं आहे आणि म्हणून काहींनी तर अश्वत्थाला तर ऊर्ध्वमूलमाध शाखममध्ये तो पिंपळच आहे असं म्हटलंय आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टीकरण देऊन सांगितलंय
की तो काही पिंपळ वृक्ष नाही आहे, तो फक्त मी तुम्हाला सांगण्याकरता अश्वत्थ या नावाने त्याचं वर्णन केलं आहे. अश्वत्थाला पिंपळ समजू नका असं म्हणून त्यांनी स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत देऊन टाकलेलं आहे 15व्या अध्यायात सुरुवातीला. तर इथे हे सगळे जे प्रकार आहेत ना मांडण्याचे, ते साध्या शब्दामध्ये जातात तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ कळतो. काय की या इथे औदुंबराचं झाड आहे, मग औदुंबराच्या झाडाखाली लगेच दत्तात्रेयाच्या मूर्तीची स्थापना करून एक छोटीशी देवळी उभी करतात. समजा शमीचं झाड आहे, त्या शमीच्या झाडाखाली लगेच गणपतीची मूर्ती स्थापन करतात. हे अशा प्रकारे जे घडतं त्याचं उत्तर तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये काय बोललं जातं. तत्वज्ञानाच्या भाषेत बोललं जातं की औदुंबराच्या वृक्षाच्या इथे दत्तात्रेयांचा प्रागभाव आहे. आता काय कळलं आपल्याला प्रागभाव आहे, काही कळलं नाही. ही अशी भाषा तत्वज्ञानाची. आता आपल्याला माहिती आहे प्रागभाव हा शब्द आपण या निमित्ताने बघितला. कशाच्या प्रागभावाचा संबंध आपण लावला, घटाचा प्रागभाव मातीमध्ये आहे. आपण म्हटलं की नाही, आपण तत्वज्ञान काय मांडलं की इथे प्रागभाव घटाचा मातीमध्ये आहे. म्हणजे घट हा त्याच्या पूर्व अवस्थेमध्ये मातीमध्ये आहे. कारण माती जी आहे त्या मातीपासूनच घट बनवायचा आहे. म्हणजे घटाचा प्रागभाव म्हणजे शतशः घटाचे तुकडे झालेले आहेत. आता तो माती रूपाला आलेला आहे. कुठे घट त्या मातीमध्ये, नुसती माती आहे असं म्हटलं तर त्यात आम्हाला कुठे घट दिसणार आहे, नाही. पण ह्याच मातीतून घट व्हायचा आहे. म्हणून घटाचा प्रागभाव मातीमध्ये आहे असं तत्वज्ञानात सांगितलं जातं. त्या भाषेत काय सांगितलं जातं, औदुंबराच्या इथे दत्तात्रेयांचा प्रागभाव आहे. म्हणजे दत्तात्रेय त्या औदुंबराच्या मध्ये निवास करून आहे. म्हणजे ही जी साधी गोष्ट आहे ती तत्वज्ञानाला जेव्हा नैयायिक त्यांच्या शब्दात बोलतात तेव्हा असं बोलतात. म्हणून आपण गेल्या वेळी जे बघितलं ना की न्यायदर्शनाने अनुमान केलं जातं, तो ते जे अनुमान आहे तो जो तर्क आहे तो न्यायामध्ये केला जातो. तो तर्क करण्याची पद्धती जी आहे ती पद्धती आपण मी म्हटलं तसं हे लोक सगळे आले गावाहून की आपण तो विषय घेऊया की कसा शब्द मांडला जातो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय मांडतायत, कारण चाललंय आपलं सारखं. अजून या 295 का जवळजवळ 300 ओव्या आहेत या 7व्या अध्यायाच्या. हा अध्याय खूप मोठा आहे, सगळ्यात मोठा हाच अध्याय आहे. कारण काय आहे, राहायचंय अज्ञानात आणि अज्ञान नाकारायचंय. त्यामुळे अडचण आहे इथे की ह्या ठिकाणी 295 मी म्हटलं 295 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. तर एवढ्या ओव्यांमध्ये सारखं अज्ञान नाकारण्याकरता एक एक युक्तिवाद उभा केला. आता आज आपण जिथे जाऊन थांबू तिथे आपण एका पद्धतीने अज्ञान नाकारलं की पुन्हा माऊली सांगते की पण एक तर्क शिल्लक राहतो अज्ञानाला मान्य करण्याचा. असं म्हणून पुन्हा एक तर्क उभा करून पुन्हा अज्ञान मान्य करावं लागेल. मग ते अज्ञान आम्ही मान्य केलं पण अज्ञान मान्य नाही आहे म्हणून पुन्हा तो तर्क खोडायचा. म्हणजे हे जे चाललंय ना आपलं सारखं, ते एक मान्य करायचं एक तर्क खोडायचा, जे मान्य करायचं तो तर्क खोडायचा. म्हणजे पूर्व पक्ष करायचा एका तर्काचा आणि त्या तर्काचा पूर्व पक्ष आपल्या दुसऱ्या तर्काने सिद्धांत पक्ष करून तो तर्क खोडून काढायचा. या पद्धतीने आता अज्ञानाचं खंडन चालू आहे. हे बाकीच्यांचं खंडन करणं तुलनेने कमी होतं, सोपं होतं, पण याचं खंडन करणं अवघड आहे. याला उदाहरण आपल्याला फक्त एकच देता येतं, ते म्हणजे सांख्य तत्वज्ञान. वेदांत्यांना जेव्हा खंडन करावं लागतं त्यावेळी सांख्य तत्वज्ञान आणि वेदांत यात काही फार फरक नाहीच आहे. फक्त ते प्रकृतीला प्रधान मानतात आणि हे ब्रह्माला प्रधान मानतात आणि त्यामुळे सगळ्यात त्यांचं खंडन करणं अवघड. म्हणून ते म्हणतात की एकदा सांख्यांचं खंडन झालं की सगळ्यांचं खंडन झाल्यासारखं होतं. येतेन योग प्रयुक्त असं म्हणून त्यांनी योगाचं खंडन इथेच झालं. या जोड्या जोड्या आहेत दर्शनांच्या, त्यातली सांख्य आणि योग ही जोडी आहे. पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा ही एक जोडी आहे आणि वैशेषिक आणि न्याय ही एक जोडी आहे. अशी ही 6 दर्शन आहे. ही जोडी जोडीने येतात. तर त्यातली ही जी जोडी आहे ही जोडी एकदा सांख्यांचं खंडन झालं की सगळ्यांचं खंडन झाल्यासारखं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याला प्रधान मल्ल असं म्हटलेलं आहे.
आणि त्याला प्रधानमल्ल न्याय असं म्हटलेलं आहे. न्याय म्हणजे तर्क. पुन्हा एक लक्षात ठेवायचं सारखं, न्याय शब्दाचा अर्थ तर्क आहे, लॉजिक. प्रागभाव म्हणजे काय, मूळ स्वरूप का मूळ स्थान? नाही, पूर्वी. प्राक म्हणजे पूर्व. हा, म्हणजे प्राग ही दिशा, आपली पूर्व दिशा जी आहे ती सूर्य उगवण्याची म्हणजे पहिली दिशा पूर्वी. आता हा प्राक म्हणजे पूर्वीचा भाव. आता पूर्वीचा भाव म्हणजे काय, घट आत्ता निर्माण आहे, ह्या घटाच्या पूर्वीचा भाव काय असतो, माती. मूळ स्वरूप असं घेता येईल? मूळ स्वरूप नाही, ज्याच्यातून ते बनतं. कारण त्याला मूळ स्वरूप नाही, कारण काय, त्या घटाला काय स्वरूप आहे, तो नाशवंत आहे. त्यामुळे मूळ जे रूप आहे ते मातीत आहे. मूळ रूप नाही, त्याचं उपादान कारण. रूप नाही म्हणायचं, त्याचं काय म्हणायचं आपण, उपादान कारण. ते निर्माण होण्याचं एक कारण. म्हणजे घटाचं एक कारण काय आहे, माती आहे. मातीला आम्ही आपलं प्रमुख कारण म्हटलं. म्हणून नुसती माती असून सुद्धा भागत नाही. चाक पाहिजे, थापटणं पाहिजे, पाणी पाहिजे, आणि त्याला मुख्य म्हणजे निर्माण करणारा कुंभार पाहिजे, जो निमित्त आहे. म्हणजे घटाचं मूळ कारण किंवा घट ज्याच्यातून निर्माण होतो ते त्याचं रॉ मटेरियल ती माती आहे, ते त्याचं मुख्य उपादान कारण आहे. आता त्या मुख्य उपादान कारणामधून मग बाकीची सगळी उपादान, सगळी असल्याशिवाय काहीच होत नाही, पण तरीसुद्धा माती हे त्याचं मूळ कारण, उपादान कारण. म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे त्याचा प्रागभाव म्हणजे माती. असं का, कारण तो घट जो आहे तो आणखीन इतर उपादान कारणांच्या साह्याने तो घट बनायचा आहे. तो घट ज्याच्यातून बनायचा आहे तो मातीतून बनायचा आहे, हे निश्चित आहे. म्हणजे मातीत घट बनवण्याची ताकद आहे का, हो आहे. कारण ती माती घेतली की त्याच्यातून आम्ही घट बनवतो. आता याला दुसरं उदाहरण कसं, की एक मोठी शिला आहे, शाळीग्रामाची शिला आहे, आम्हाला त्या शाळीग्रामाची मूर्ती बनवायची आहे. त्या शाळीग्रामातून जर मूर्ती बनवायची आहे तर शाळीग्रामात मूर्ती आहे म्हणून ती शाळीग्रामातनं बनणार आहे. म्हणजे काय झालं, हे तत्वज्ञान काय सांगतं, की मूर्ती आत आहेच आहे. आता ती मूर्ती सोडून बाकीचा जो शाळीग्राम आहे तो छेदून टाकायचा, म्हणजे मूर्ती दिसणार आहे आम्हाला. म्हणजे मूर्ती आहे त्या शाळीग्राम, म्हणजे त्या मूर्तीचा प्रागभाव काय आहे, एवढा मोठा शाळीग्राम. हा शाळीग्राम हा त्या मूर्तीचा प्रागभाव. म्हणजे तसं पण तुम्ही जे म्हणला, हो, दत्ताचं प्रागभाव हे औदुंबर वृक्ष आहे, ते त्याच्यात हे होत नाही, त्याच्यात हे होत नाही, त्यात ते वेगळ्या दृष्टांताचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये औदुंबरामध्ये श्रीकृष्णाचा, दत्तात्रेयाचा प्रागभाव आहे, किंवा कदंबामध्ये श्रीकृष्णाचा प्रागभाव आहे. आता ही गोष्ट न्यायाच्या तर्कावरची नाही झाली, ही आता वेदांताच्या पातळीवर गेली. वेदांताच्या पातळीवर कशी गेली, की कदंबाच्या आश्रयाने भगवान श्रीकृष्णांनी आपली लीला केली. आता कदंबाच्या आश्रयाने जर भगवान श्रीकृष्ण आपली लीला करतात तर कदंबाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा निवास आहे हे कसं म्हणता येतं, कारण त्याच्या लीलेकरता किंवा त्याच्या ठिकाणी महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या भगवंताच्या आवडीच्या आहेत, किंवा ते भगवंताचं स्वरूप आहे, किंवा भगवंताचं साहचर्य आहे, भगवंताची निकटता आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणजे वृक्ष कोणता, कदंब. तर आता भगवान श्रीकृष्णाचा प्रागभाव कदंबामध्ये आहे. याचा वेदांताच्या दृष्टीने अर्थ काय झाला, की कदंबाच्या ठिकाणी आम्ही उपासनेकरता बसतो. का बसतो, कारण भगवान श्रीकृष्ण जेव्हा केव्हा प्रकट होतील ते प्रकट होण्याकरता जी जी आम्हाला साधनं उपलब्ध आहेत. आता आम्ही भक्तीच्या साधनाने त्याला साधायला जातो. आता भक्ती कुठं करायची, तर त्या कदंबाच्या वृक्षाखाली बसून करायची. का करायची, कारण कदंबाखाली भगवान श्रीकृष्ण असतात म्हणून. दत्तात्रेयांची भक्ती कदंबाखाली बसून नाही करायची. म्हणजे त्या साधनेमध्ये त्यांनी जे भिन्न भिन्न सांगितलं, की आम्ही 1000 तुळशीदळ आणलं आणि गणपतीला आता अनंत चतुर्दशीपर्यंत रोज वाहिलं, काही उपयोग नाही. कारण गणपतीचा प्रागभाव दुर्वांच्या मध्ये आहे, तो तुळशीमध्ये नाही आहे. म्हणजे गणपतीची उपासना जर आम्हाला पुरी करायची असेल तर साधन मार्गावरती, कारण प्रकट अजून गणपती आहे का आम्हाला, नाही. आमच्या समोर गणपती प्रकट झाला नाहीये, गणपती साक्षात्काराला आला नाहीये. तो कशाच्या माध्यमातून साक्षात्काराला येईल,
तो दुर्वांच्या माध्यमातून साक्षात्काराला येईल. तो आम्ही जर उपासना मोदकांची केली, म्हणजे लोक हवन करतात ना मोदकांचं, एक सहस्र मोदकांचं हवन करतात. आता गणपती अथर्व शीर्ष आहे, त्याची उपासना करतात. म्हणजे अथर्व शीर्षामध्ये गणपतीचा प्रागभाव आहे. म्हणजे गणपती, आता ह्याची आमची व्यवहारातली सोपी भाषा काय, की उद्धवाने विचारलं, भगवंता तू निघून चाललास, मग आता तुझ्या सगळ्या लीला आणि त्याच्या सहित आता तू आम्हाला कधीच दिसणार नाहीस, तू निघून जाशील, पण आम्ही तुला कुठे पाहावं? तर भगवंतानी त्याला सांगितलं उद्धवाला की अरे हे भागवत ही माझी वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणजे शब्दांच्या मध्ये भगवंताचा प्रागभाव कोणत्या शब्दात आहे? भागवतामध्ये. महाभारतात मी आहे का? महाभारतात गीता आहे. गीतेत मी आहे का? गीतेत मी आहे की नाही हे तत्वज्ञानाने तू ठरव. कारण मला मी गीतेत आहे असं सांगायचं मला काही कारण नाही आहे. मी मला जे तत्वज्ञान सांगायचं आहे ते सांगून ठेवलंय. आम्ही म्हणतो भगवान गीतेत आहेतच. हे आमच्या दृष्टीने प्रागभाव झाला. भगवंतानी भगवंताच्या दृष्टीने आपला प्रागभाव कुठे सांगितला? भागवत वाचत राहा, मी भागवतात आहे. जसं आपण म्हणतो प्रभू रामचंद्रांची उपासना करायची, रामरक्षा म्हणा, प्रभू रामचंद्र रामरक्षण. हा, की म्हणजे कृष्णाचं बाळरूप बघतो, हो. तर ते पिंपळाच्या पानावर दाखवतात, हो. तर त्याचा काही संबंध आहे का? नाही, ते भागवतामध्ये दर्शन आहे. काय झालं की जगाचा प्रलय झाला. मार्कंडेय महामुनींनी भागवताच्या शेवटच्या अध्यायाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा मार्कंडेय महामुनींना असं हे करत बसले, ते पुष्कळ तत्वचिंतन केलं, तप केलं. त्या तपातून भगवंताचं दर्शन झालं. त्यांनी सांगितलं भगवंता मला तुझं दर्शन झालं. ते दर्शन कसं झालं? कोणत्याही रूपात अनेक वेळा साक्षात्कार झाला असेल, पण एका रूपातलं जे दर्शन आहे म्हणजे वटस्य पत्रस्य पुटे शयानम असे त्या वडाच्या पानावरती किंवा पिंपळाच्या पानावरती झोपलेले असे ते भगवान श्रीकृष्ण त्या बालरूपामध्ये त्यांना दिसले. ते रूप त्यांनी पाहिलं तर ते म्हणाले भगवंता तुझं रूप बघायला मिळालं, तू बघितला म्हणजे तुझं दर्शन झालं, पण तुझ्या मायेचं, तुझी माया नाही मला दिसली, मला तुझ्या मायेचं दर्शन घडव. किनाऱ्यावर बसलेली आहेत आणि पुढे गंगा वाहती आहे आणि त्या गंगेवरती भगवंताचं दर्शन, त्या वटस्य पत्रस्य पुटे शयानम त्या रूपामध्ये त्याचं दर्शन घडलं. तर ते त्यांनी काही उत्तर दिलं नाही की भगवंतानी. यांच्या मनात विचार आला की मायेचं दर्शन नाही झालं, म्हणून त्यांनी भगवंतानी जी माया रचली त्याच्यावरती 2-3 अध्याय खर्ची घातले. ते कसे कसे कुठे कुठे किती प्रकारांनी त्यांना भटकवलं भगवंतानी आणि त्या अनेक प्रकारांनी ते भटकले आणि शेवटी ते म्हणाले अरे हे काय, याचं भय वाटतं, हे आनंददायक वाटतं. हे भगवंताचे सगळे नवरसात्मक रूप भगवंतानी दाखवली. ती पंचमहाभूतांची अशी मोठी प्रचंड रूप भगवंतानी दाखवली. या सगळ्या रूपांमधून ते फिरत होते आणि तेव्हा ते म्हणत होते हे काय आहे, हे काय आहे, भगवंतानी हे कुठे नेलं, भगवंतानी हे कसं नेलं. हे जे सातत्याने त्यांच्या मनामध्ये येत होतं त्या सगळ्याचा ते अनुभव घेत होते. त्या सगळ्याचा अनुभव घेऊन झाल्यानंतर अनेक प्रकारांनी फिरल्यानंतर ते म्हणाले काय भगवंता तुझी लीला आहे, काय अगाध तुझी माया आहे. आणि मग ते जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं, त्यांना वाटलं किती काळ गेला, किती जन्म गेले, किती युग लोटली, किती कल्प लोटली. म्हणजे त्यांना काही समजेच नाही हे सगळं काय चाललंय. युगायुगांतराचा चित्रपट पाहत जावा आणि आपण त्याच्यामध्ये साक्षीला असावं असे ते फिरले. आणि नंतर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांना असं दिसलं आपण गंगेच्याच किनाऱ्यावर बसलेले आहोत आणि समोर त्या जलाशयामध्ये लाटांच्या वरती त्या पिंपळाच्या पानावरती भगवान श्रीकृष्णांनी पायाचा एक अंगठा तोंडात घातलेला आहे आणि वटस्य म्हणजे पत्रस्य पुटे शयानम असे ते वडाच्या पानावरती ते ते पिंपळाच्या पानावर झोपले. काय आहे त्याच्यामध्ये? माऊलींनी त्याचं स्पष्टीकरण असं दिलं आहे की ते म्हणाले वडाचं झाड जरी असलं म्हणून ते वटस्य पत्रस्य पुटे शयानम. मग तिथे त्यांनी अश्वत्थम किंवा पिंपळ असं वेगळं त्याला नाव दिलं नाही, की ज्याच्या स्वतःच्या पानांपासून म्हणजे त्या पारंब्याच आहेत ना, त्या पारंब्याला जेव्हा फुलं लागतात, पारंब्याला मुळं येतात, मग ती मुळं खाली जातात, पुन्हा त्या मुळातून तो वृक्ष निर्माण होतो. तर असा जो अश्वत्थ आहे की जो चिरंजीव वृक्ष आहे आणि म्हणून तो अक्षय वट जो आहे ना, तर त्या वडाच्या इथे त्याची अक्षयता तो फार पुरातन आहे असं म्हटलं जातं, किती हजारो वर्षांचा आहे.
तर त्याच अर्थाने त्यांनी त्याला त्या ठिकाणी त्या पिंपळाच्या पानात म्हणून त्यांनी संकेत रूढ आहे ना, की पिंपळाचं पान हा संकेत भागवताचा रूढ आहे की पिंपळ, मग त्यामुळे वड का नाही, म्हणून ते ह्याच्यामध्ये स्तोत्रामध्ये वटस्य म्हणजे पत्रस्य पुटेशयानं म्हटलंय की वडाच्या पानावरती, त्याचा अर्थ पिंपळाचं पान केलाय. पिंपळ असो वड असो त्या पारंब्यांपासूनच वृक्ष वाढतो आणि त्याला अक्षय्यता म्हणजे वृक्ष संपत नाही, ते पुढे चालूच राहतं. हां, आता चाललं आहे तो फक्त त्यांच्या मनात शंका अशी होती की आपण म्हटलं ना की अश्वत्थ म्हणजे काही पिंपळ नाही, मग त्या म्हणाल्या की मग पिंपळाच्या पानावर परमात्मा झोपलेला दाखवला तो म्हणून मग पिंपळाचं काय, म्हणजे तो संकेत काय सांगतो, किंवा हा संकेत म्हणजे प्रागभाव सांगायचा तर परमात्म्याने आपल्याला पिंपळाच्या पानावर झोपवलेलं दाखवलंय, म्हणजे त्याचा प्रागभाव पिंपळात आहे की नाही, आहे, म्हणजे त्यांनी वडात आहे पिंपळात आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं तू पिंपळात आहे असं म्हणू नकोस, कारण का तर तू त्या पिंपळाशी अडकशील, पण जो वड सुद्धा आपल्याच पारंब्यांपासून पुन्हा आपल्याला जीवित ठेवतो. तर त्यांनी सांगितलं एवढंच आहे की ह्या वृक्षाची अक्षय्यता हे त्याचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्याचं लक्षण काय तर तो अक्षय्य आहे. मग तो पिंपळाचा आहे का वडाचा आहे हे गौण आहे, पण फक्त त्यांनी अखंड राहणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अश्वत्थ का म्हटला तर जो कधीच स्थिर नाही, असा म्हणजे जो स्थिर नाही त्याच्या ठिकाणी ह्या संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे की याचं मूळ वरती आहे, पण हा वृक्ष एकाही क्षणाला स्थिर नाही आहे. कारण कोणत्याच क्षणी म्हणजे ह्या क्षणी जो जन्माला येतो कुणीतरी मरतोय, पुढच्या क्षणी कुणीतरी अस्वस्थ होतोय, म्हणजे हा क्षण त्याचा बरा तर पुढच्या क्षण त्याचा मोठा अवघड होतो. म्हणजे कुठल्याही क्षणाला इथे स्थितिशीलता नाही. हे म्हणून जग जे आहे ते गच्छती ती जगत, ते गतिमान आहे. कोणत्याच क्षणाला जगाचं हे पिक्चर पुढच्या क्षणाला राहणार आहे का तर राहणार नाही. म्हणजे अगदी कोणत्याही काळातलं कोणत्याही युगातलं कोणत्याही क्षणाचं जी ती त्या ह्या क्षणाची वास्तवता आहे ती पुढच्या क्षणाला राहणार नाही. हे शब्द संपले, हा आपला विचार संपला, सगळं संपलं, त्या क्षणाबरोबर संपलं. म्हणून जे कृष्णमूर्ती म्हणतात ना की ट्राय टू लिव्ह इन मुवमेंट किंवा मुवमेंट टू मुवमेंट असं, पण असं जर तुम्ही त्याची अस्थिरता स्वीकारली तर म्हणून ते म्हणतात की नो गीता, नो बायबल, नो कुराण, कोणी सांगायचं, म्हणजे हे तत्वज्ञान ते त्या क्षणी सांगून झालं. आता ह्या क्षणी काय हो, पण ह्या क्षणात जगायचं म्हणजे काय करायचं हा एक प्रश्न आलाच ना. शेवटी जशी ती कंटिन्युटी स्वीकारावीच लागते, तर तसंच आहे ह्या अज्ञानाचं. म्हणजे जसे ते भ्रमात आपल्याला म्हणतात की फक्त ट्राय टू लिव्ह इन मुवमेंट टू मुवमेंट, म्हणजे त्या क्षणात राहायला शिका, इन दॅट मुवमेंट. हे जरी असलं तरी सुद्धा त्या मुवमेंटमध्ये राहणं म्हणजे काय, आम्हाला आमचं स्मरण आहे, मागच्या क्षणाचं इम्प्रेशन आहे, सगळं कसं निघून जाईल. म्हणजे संन्यास हे माणसाला सुद्धा असं म्हटलंय की एकदा संन्यास घेतल्यानंतर गतकालाचं स्मरण ठेवू नये म्हणजे मेंदूतून स्मरण जातच नाही ना. मेंदूतनं काय सगळं पुसून जातं का, पुसून जात नाही. फक्त म्हणून तत्वज्ञान जे आहे ना ते आता आपण जे बोललो ना की न्यायाने एक विषय मांडला आणि तत्वज्ञानाने एक विषय मांडला, तर त्या दोघांचे निष्कर्ष काढताना त्याच्यात भिन्नता आहे. न्यायामध्ये निष्कर्ष काय आहे, तर्काधिष्ठित निष्कर्ष आहे, आणि वेदांतामध्ये निष्कर्ष काय आहे तो अनुभवनिष्ठ अनुभूतीनिष्ठ निष्कर्ष आहे. म्हणून आता यांची जी शंका होती ना की घटाचा प्रागभाव म्हणजे काय आणि मग श्रीकृष्णाचा प्रागभाव म्हणजे काय, घटाचा प्रागभाव म्हणजे काय नैयायिक, आणि कृष्णाचा कदंबातला प्रागभाव म्हणजे काय वेदांती. म्हणजे कृष्णाने सांगितलं ना मी कुठे आहे, मी भागवतात आहे, हा कृष्णाने सांगितलेला कृष्णाचा प्रागभाव आहे. मग हा प्रागभाव नैयायिकांचा येतो का, नाही येत. मग आपण म्हणू कृष्णाला निर्माण काय कदंबाने केलं. म्हणजे आता जर आपण मातीचा घट बनतो म्हटलं तर कदंबाने, म्हणजे आता आम्ही आमच्या घरात कदंबाचं झाड लावलं म्हणजे आम्ही थोड्या दिवसात कृष्णाला निर्माण करू, म्हणजे असं होईल ना त्या कदंबापासून. तर तसा तो निर्माण होत नाही. कृष्ण निर्माण होण्याचं उपादान कारण कदंब नव्हे. पण मग तरी का सांगतात वेदांती की श्रीकृष्ण
चा प्रागभाव हा कदंब आहे. मग आपण म्हणतो बरोबर आहे. कसं बरोबर आहे? तर त्या शमीच्या झाडाच्या खाली बसून कुणीतरी केव्हा तरी त्या स्थानावरती पुष्कळ अथर्वशीर्षाची जर आवर्तनं केलेली असतील तर त्या शमी वृक्षावरती गणपतीची मूर्ती तयार होते. असे चमत्कार झालेत असं आपण पाहतो की शमीच्या वृक्षामध्ये गणपतीच्या मूर्तीचा आकार प्रकट झाला आहे. मग या कदंबामध्ये श्रीकृष्ण आहे का? त्या कदंब वृक्षाच्या खाली बसून जर विष्णू सहस्रनामाची जर लक्षावधी कोट्यावधी पारायणं केली तर त्या कदंबामध्ये सुद्धा कृष्णाची मूर्ती साकारू शकेल. म्हणजे कोणत्या रूपात साकारेल? ती त्या रूपात साकारेल ना. मग हे उपादान कारण आहे ना असा वेदांती म्हणणार. पण वेदांत्याचं उपादान कारण हे साधनेच्या पातळीवरचं आहे. हा, हे उपादान कारण साधनेच्या पातळीवर. म्हणजे जेव्हा नाहीतर आम्ही म्हणजे लोकांनी त्याला अंधश्रद्धा म्हणू दे, पण शमीच्या वृक्षामध्ये गणपतीची मूर्ती प्रकट झाली की लगेच त्याला आम्ही देवत्व देतो ना. का देतो? कारण तो देव तिथे प्रकट झालाय. तो कशामुळे प्रकट झालाय त्याची कारण मीमांसा आत्ता आम्हाला माहिती नाही आहे. कारण आम्हाला का माहिती नाही आहे की आता त्या स्थानावरच्या शमीच्या वृक्षात का प्रकट झाला? इतक्या ठिकाणी शमीचे वृक्ष आहेत, तिथे का नाही प्रकट झाला? मग तिथे काहीतरी पूर्वी झालेलं असलं पाहिजे. म्हणजे जसं आता आपण सगळ्या देवतांची पुराणं किंवा त्यांचं महात्म्य वाचतो किंवा शेषाचलावरती म्हणजे व्यंकटेश जे प्रकट झाले तर त्या शेषाचलावर कसे प्रकट झाले? म्हणजे त्या ठिकाणी त्याच तिरुमलाई याच डोंगराचं वैशिष्ट्य काय? मग त्या डोंगरावर का? मग त्या स्थानावर का? मग त्या स्थानाचं महात्म्य की तिथे ती एक धेनू येऊन गाय येऊन त्या ठिकाणी रोज दूध देत होती. मग ती कोणाला दूध देत होती? मग ते कोण तिथे राहत होतं? म्हणजे आम्ही हे जेव्हा सगळ्या पोथ्या महात्म्य म्हणून सांगतो ते महात्म्य खरं का खोटं असं म्हणायचं तर खरं आणि खोटं म्हणायचं तर खोटं. मानू नका. कारण शेवटी असं आहे की घडणाऱ्या घटनांचा कार्यकारण भाव त्यांनी जो दिला आहे तो कार्यकारण भाव जर तुम्हाला मान्य करता येत नसेल तर नका करू. मान्य करता येत असेल तर करा. म्हणजे तो असं आहे त्या कार्यकारण भावापर्यंत आम्ही पोचायचं आहे का नाही पोचायचं हा आमचा प्रश्न आहे की तो कार्यकारण भाव आम्ही ज्याच्या पुरता त्यांनी स्वीकारलेला आहे. आता त्या शमीच्या झाडावरती त्याला दिसलेली मूर्ती त्याला गणेशाची वाटली तर त्यांना हे झाड आहे, ह्या झाडाच्या इथे खाली त्यांचा त्या एक नॅनी नाव मी विसरते त्यांचं नेहमी, पण त्या एक जरा थोड्याशा अशा अतिंद्रिय काही म्हणजे पॅरासायकॉलॉजीमध्ये काम करणारे आहे. तर त्या बाईंना असं वाटतं की त्यांच्या बागेमध्ये म्हणजे त्याची छोटी स्टोरी आहे, ती स्टोरी सांगते. त्यांचा मुलगा गेला. तो मुलगा जॉकी होता. मुंबईच्या महालक्ष्मीमध्ये वरती तो रेसेसमध्ये घोडा चालवायचा. तर एकदा ज्या घोड्यावर तो जॉकी म्हणून बसला त्या घोड्यानी त्या मुलाला उधळला की तो तिथे त्या ह्याच्यामध्ये रेसकोर्सवरतीच तो मुलगा खाली पडला, जागच्या जागी गेला. त्या आईला त्याचा जो शॉक बसला की नाही आपल्याला ते सहन होत नाही, म्हणजे माझा मुलगा असा तडकाफडकी गेला आहे की काही ॲक्सेप्ट करू शकत. कुठे गेला असेल? आता तो कुठे असेल? म्हणजे गेला मला सोडून, पण आता माझा मुलगा कुठे आहे याच्याकरता तिची जी तडफड चालू होती त्या तिच्या अति अशा उत्कट तडफडीतून तिला कोणीतरी भेटलं. त्यांनी सांगितलं प्लॅनचेटवर तुला तुझ्या मुलाचा शोध मिळेल. मग ती कोणा चांगलं प्लॅनचेट करणाऱ्याकडे गेली, त्यांच्याकडे काही प्रश्न विचारले तर त्यांनी सांगितलं तुझा मुलगा असा असा अमुक ठिकाणी आहे, तो फार चांगल्या ठिकाणी आहे वगैरे वगैरे असं. पण तिचं काही ते समाधान होईना. ती म्हणाली मला माझ्या मुलाचा सहवास पाहिजे. आणि मग तिने ते काय जे प्लॅनचेट आहे ते घरी रोजच करायला सुरुवात केली. कारण त्या प्लॅनचेटवर तो मुलगा गाठला जातो असं जेव्हा त्या प्लॅनचेट करणाऱ्यांनी सांगितलं त्यांच्याकडून तिने ते स्वतःला ते कसं करावं ती मेथड घेतली. त्या मेथडनी सुरू केलं. ते झाल्यानंतर मग पुढे अशी स्थिती आली की त्याच्याशी ती इतकी एकरूप झाली त्या प्लॅनचेट प्रकरणाशी की ते प्लॅनचेट बाजूला राहिलं. त्या प्लॅनचेटवर त्यांनी सांगितलं, आता तिचा तो मुलगा तिच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की तू फक्त हातात पेन घेऊन बस. मग ती हातात पेन घेऊन बसायला लागली आणि त्या पेनवरती मुलगा आणि आई असे दोघांचे रोज डायलॉग सुरू झाले. मग तो मुलगा त्या पेनाने आईला लिहून देतो. म्हणजे तिचं पेन ती काही लिहित नसे, ते पेन आपोआप चालायला लागत असे आणि त्या पेनातून जी वाक्य तयार होत ती वाक्य सगळी मुलांनी आईशी बोललेली असत. अशा तिच्या डायऱ्याच्या डायऱ्या झाल्या.
आणि मग तिला एक काही वर्षांनी, 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्षांनी तिला असं वाटायला लागलं की हे माझा स्वार्थ झाला, की माझा मुलगा मला भेटण्याचा जो आनंद आहे तो मला सगळ्या घटना सांगतो, लहानपणीपासूनच्या आम्ही गोष्टी बोलतो, शेअर करतो की लहानपणी आपण अमक्या वेळी असं केलं होतं आई, मग आपण तिथे गेलो होतो, आपण तिथून आलो, आपण इथे गेलो, हे सगळंच्या सगळं ती सारखी ते दोघं बोलत असत. आता तिला वाटत असे की ज्या घटना माझ्या मुलाला मला माहिती आहे त्याच घटना तो बोलतोय, म्हणजे हा जो आत्मा आहे माझ्याशी कम्युनिकेशन ठेवून आहे, संपर्कात आहे, तो माझा मुलगाच आहे. आणि मग तिने त्या मुलाला म्हटलं की अरे हे सगळं मला मिळतं, तर ज्या लोकांना असाच प्रसंग ज्यांच्या जीवनात आलेला आहे त्यांना जर वाटलं की आपण त्यांच्याशी संपर्क करावा तर त्यांना आपल्याला करून देता आला पाहिजे. तो म्हणाला मी देईन करून. आणि मग रोज तिने तिचा 10 ते 11 हा वेळ लोकांच्या करता ठेवला. मुलगा आणि ती या दोघांचं कम्युनिकेशन. आता खूप वृद्ध आहेत त्या, पुण्याला त्यांचं घर आहे, अजून सुद्धा येतात पुण्याला त्या, मी जाऊन त्यांना भेटून वगैरे आलेली आहे. तर त्या 10 ते 11 मध्ये पत्र लिहायचं माणसांनी, त्यांच्याकडे द्यायचं आणि सांगायचं की असं असं माझ्या नातेवाईकांचे काय कोण आहे, ते कसे असतात, आत्ता काय असतील, काय त्यांची स्थिती आहे. मग तो मुलगा ते आईला सांगतो. ते जे सांगतात ते अर्थातच लिहिलेलं येतं. मग ते जे लिहिलेलं येतं ते तिने असं सिस्टमॅटिक प्रोफेशनल केलं आहे की मग त्याचं ती DTP करते. ते DTP केल्यानंतर त्यांचा पत्ता घेते, त्या पत्त्यावरती हे सगळं काय जे झालेलं आहे ते सगळं त्यांना पाठवून देते. आणि असं असं आमच्या कम्युनिकेशनमधून कळलं. आता हिनी सांगितलं आता बाळ तुझी काय स्थिती काय नाही. तर तेव्हा त्यांनी एकदा सांगितलं की मी मेहरबाबांच्या इथे असतो, मला मेहरबाबांनी जवळ केलं आहे, म्हणजे माझं वास्तव्य आहे ते मेहरबाबांच्या इथे आहे. तर आई म्हणाली की ते तुझं वास्तव्य मेहरबाबांकडे हे मला कसं कळावं, कसं काय. तर तो म्हणाला नाही मी तुझ्या जवळच आहे, तुझ्या घरातच आहे. म्हणाला कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं या झाडामध्ये मी मेहरबाबांच्या रूपात आहे. तर हे 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 एवढं इथं जे आहे हा जो चेहरा उमटलेला तो म्हटला तर चेहरा आहे, म्हणजे आता आपण मान्य करण्यावर आहे. तर इथे त्यांनी हा जो चेहरा दाखवलेला हा त्या झाडामध्ये जो उत्पन्न झाला, नंतर जरी पाहिला तरी हरकत नाही आहे, इथे इथे उत्पन्न झालेला आहे. तर हा चेहरा मेहरबाबांचा आहे आणि त्यांनी आपल्याला खूण दिली आहे अशी त्या बाईची धारणा आहे. म्हणून त्या कोणी असं आपण त्यांना भेटायला वगैरे गेलो की त्या म्हणतात की माझ्याकडून तुम्हाला भेट, मी आपलं ते जपून ठेवलंय का. तर कसं एक एक भावना असतात ना लोकांच्या. तर सांगायचा हेतू असा की आता हे आम्ही मान्य करावं का करू नये. त्या झाडामध्ये मेहरबाबा आहेत हे मान्य करायचं का नाही करायचं. म्हणजे मेहरबाबा त्या झाडातच आहेत का त्या झाडातून मेहरबाबा निर्माण होतात. नैयायिकांचा तर्क हा नाही आहे. नैयायिक या तर्कावर उभे राहत नाही. या तर्कावर कोण उभं राहिलं, या तर्कावर वेदांत उभा राहिला. वेदांत कसा उभा राहिला, त्या बाईच्या, आता पुन्हा आपण खूप आज विषय सोडूनच बोलतोय, पण आज म्हणजे कसं आहे हे आपण मान्य का करतो. म्हणजे वेदांत शब्द आला की आपल्याला असं वाटतं की हे आपण खेळ करतोय शब्दांचे, की ही मनाची स्थिती आहे. त्या बाईची जी उत्कट मानसिकता आहे, त्या उत्कट मानसिकतेमधून काय निर्माण होऊ शकेल सांगते की मुलाला सारखं ध्यास घेतला ना, मग तू माझ्याजवळ इथे घरात कुठेस, तू माझ्याजवळ इथे घरात कुठेस. तो म्हणाला तुझ्या घरच्या बागेमध्येच आहे. आणि म्हणून त्यांनी ते दाखवलं. हे होऊ शकतं का. मग आत्ताची नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे, आत्ताची जी नॅनो टेक्नॉलॉजी आहे ती नॅनो टेक्नॉलॉजी अगदी सिंपल आहे. ते काय म्हणतात की एक वस्तू आहे, आता समजा कॅडबरीचं चॉकलेट आहे, एवढा तुकडा आहे. आपण मुलांना म्हणतो ते एवढं मोठं खाऊ नको, एकदम एक छोटा तुकडा घे. मग त्या एका छोट्या तुकड्याचे आपण आणखी 4 तुकडे करतो, त्याला एक तुकडा देतो, मलाही पुन्हा दे, की पुन्हा दुसरा तुकडा, मग पुन्हा तिसरा तुकडा, मग चौथा, म्हणजे एकाचे 4 तुकडे केले. त्या प्रत्येक तुकड्याचा लहान 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 भाग करत नेला. किती लहान केला, करतच चाललो. आता कॅडबरी चॉकलेट आहे ना, पण त्या चॉकलेटचा अगदी म्हणजे फ्रॅक्शन फ्रॅक्शन फ्रॅक्शन, म्हणजे तो इतक्या लेव्हलवरती आम्ही त्याचा लहान 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 तुकडा करत नेला की ते असं म्हणतात की जेव्हा तुम्ही त्याचा फार लहान तुकडा करता, म्हणजे नॅनो, तुम्ही नॅनो लेव्हलवर जेव्हा जाता तेव्हा आता चॉकलेटच्या तुकड्याचे गुणधर्म चॉकलेटचे राहत नाही, त्याच्यातून दुसरं काही निर्माण होतं. ही थिअरी आता विज्ञानाची आहे. मग आता मला तुम्ही सांगा, आम्ही आमच्या मनाला साधन मार्गामध्ये सूक्ष्म 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 सूक्ष्मतर
सूक्ष्मतम करत नेतो, तेव्हा मनाचे गुणधर्म शिल्लक राहतात का? नाही राहत. मग त्या मनाला गुणधर्म कशाचे येतात? चैतन्याचे. म्हणजे आता अडचण कुठे आहे? अनुभव चैतन्याचा येतो, आधार अंतःकरणाचा असतो. मग अंतःकरणाचा आधार आम्हाला त्याचं दर्शन कसं देईल? म्हणजे आता जसा इथे पुढे येणार आहे अज्ञानाचा तर्क, पण हा पण एक तर्क आहे, आपणच आता इथे उभा करू. की एक तर्क असा की तुम्ही जर सांगता की ब्रह्म ही वस्तू पंच इंद्रियांच्या अतीत आहे, या जगातल्या कोणत्याही दृश्य गोष्टी पाहण्याच्या अतीत आहे, ठीक आहे. मग चैतन्य ही वस्तू जर ह्या सगळ्याच्या अतीत आहे, तर मग संतांना तिचं दर्शन कसं झालं? डोळ्याने. संतांना तिचा स्पर्श कसा अनुभवता आला? या शरीराने. संतांना ते सगळे वेदांचे मंत्र ऐकायला कसे आले? या कानांनी. कान तर हेच आहे, देह तर हाच आहे. तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर महाराज असो, देह तर पंचभौतिकच आहे. भक्ताच्या बाबतीत ज्ञानेश्वरांची केस आपण एक एक्सेप्शनल म्हणून बाजूला ठेवू, कारण त्यांचा जो योग आहे तो योगच वेगळा आहे. पण बाकीच्या संतांनी तर भक्तीच सांगितली. मग हे सगळे तर भक्तच आहेत. मग ह्या भक्तांची सगळी 5 ज्ञानेंद्रिय, हे सगळा देह पांचभौतिक, हे आमचं मन जड, येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसा, असं जिथे वाणीसहित मन परत येतं, म्हणजे मन तिथे पोचू शकत नाही. मन पण जड आहे. मग जड मन आहे तर ते परमात्म्याला कसं पाहतं? कसं पाहू शकतं? नाहीच पाहू शकणार. तर त्यांना आम्हाला काही उत्तर द्यायची गरज नाही. आजची नॅनो टेक्नॉलॉजीच उत्तर देईल. ती म्हणेल मन किती सूक्ष्म केलं, सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम. तुम्ही म्हणता तसं आमच्या इकडे त्याचा विषय अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आता ते सूक्ष्म होत गेल्यावर मनाचं मन पण कुठे राहिलं? नाही राहिलं. मग आम्ही त्याला तत्वज्ञानात शब्द काय वापरला? मनाचं अमन झालं. अमन झालं म्हणजे काय झालं? ते चैतन्य झालं. ते चैतन्य झालं म्हणून काय दिसलं? ते चैतन्य दिसलं. म्हणून त्या जीवाला ते शिवरूप दिसलं, कारण जीव शिवरूप झालं. म्हणजे आम्ही काय सिद्धांत मांडला? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो, कारण तो ब्रह्म झालेला असतो म्हणूनच तो ब्रह्माला जाणतो. कारण दोन सारख्याच गोष्टी एकमेकात येऊ शकतात. कारण आता ह्याच्या जाणीवेच्या कक्षेत यायला त्याची कक्षा त्याच्या जाणीवेत गेली पाहिजे ना, त्याच्याशिवाय कसं होईल? कारण ते जर अतिंद्रिय आहे, इंद्रियांच्या अतीत आहे, तर ते इथे येईल कसं? इथे येऊ नाही शकणार. ह्या इंद्रियांमध्ये ते येऊ नाही शकणार. आहेत हे आमच्या पांचभौतिक इंद्रियात नाही येणार. मन हे 11वं इंद्रिय आहे. पुन्हा गीताकारांनी त्याला 11वं इंद्रिय म्हटलेलं आहे. ते जे 11वं इंद्रिय आहे ते तरी 11वं राहिलं का? नाही राहिलं. त्याही इंद्रियांचे सगळे गुणधर्म बदलले. नाही तर काय भगवंत वेडगळ आहेत की काय? जेव्हा 11व्या अध्यायामध्ये ते अर्जुनाला जेव्हा म्हणतात, अर्जुन म्हणतो भगवंता तू मला हे एवढं विश्वरूप दर्शन प्रकट केलंय, म्हणतो मला दिसत नाही. तर भगवंत म्हणतात तुला दिव्य चक्षु देतो. म्हणून त्यांनी त्यांना दिव्य चक्षु दिले. दिव्य चक्षु दिले म्हणजे काय? ही तुमची नॅनो टेक्नॉलॉजी तर आहे. किती सूक्ष्म केली दृष्टी त्याची. त्याच्या दृष्टीला कुठे नेऊन ठेवला त्यांनी? त्याला अशा स्थितीवर नेऊन ठेवला की ज्याला फक्त भौतिक पाहता येत होतं ती दृष्टी भौतिकाच्या पलीकडे पाहू लागली. मग आता आम्हाला काही भगवंताच्या पातळीवर सिद्ध करायची गरज नाहीये. आज शास्त्रज्ञ म्हणतायत की हा जो आमचा देह आहे, या देहाला आम्ही किती जगवू शकू? शास्त्रज्ञांचंच म्हणणं आहे, आमच्या महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. गोडबोले नावाचे शास्त्रज्ञ आहे. त्या शास्त्रज्ञांनी आपल्या लेखामध्ये लिहिलंय, आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय. ते म्हणाले की हा आमचा देह आम्हाला 120 वर्ष जगवायचा असला तर बिना सुरकुत्या, बिना जरा, आमच्या देहावरती जरा येणार नाही आम्हाला. म्हणजे त्या जरेचे येणारे पांढरे केस, डोळ्यांना कॅटरॅक्ट, अंगावरती सुरकुत्या, गुडघे गेलेले काही होणार नाही. हे जसे आम्ही तरुण आहोत तसेच्या तसे आम्ही 120व्या वर्षी राहू. कशाने? नॅनो टेक्नॉलॉजी. जे त्यांचं म्हणणं असं की कोणतीही गोष्ट त्या सूक्ष्म स्तरावरती आम्ही नेली की तिचे सगळे गुणधर्म आम्ही बदलवू शकतो. मग तिचे गुणधर्म आम्ही बदलवू शकतो म्हणून म्हटलं
की नैयायिकांचा तर्क वेगळा आहे. आपण लक्षात घ्या की न्याय तर्कच आहे. न्यायाने तर्काने अनुमानानेच विषयाचं ज्ञान संपादन करून घेतलं आहे. पण आपल्याकडे असं वर्णन आहे की एक वेदांत केसरी असं म्हटलेलं आहे की वेदांत रूपी सिंहानी एकदा गर्जना केली की हे सगळी दर्शनं गप्प बसतात. कारण का, वेदांतामध्ये विषय मांडण्याचा जो आवाका आहे तो इतका प्रचंड मोठा आहे की त्या आवाक्यापुढे ही सगळी दर्शनं चिल्लर आहे असं म्हणावं लागेल. एक एक गोष्ट मांडतात. म्हणून नैयायिकांच्या तर्काची मर्यादा काय आहे ती सांगायला आपल्याला म्हटलं की घटाचा प्रागभाव नैयायिक सांगतील, पण श्रीकृष्णाचा कदंबातला प्रागभाव वेदांत सांगेल. तो नैयायिक नाही सांगू शकणार. नैयायिकाच्याकडे त्याचा प्रागभाव कुठून देईल? तो प्रागभाव तो म्हणेल हा श्रीकृष्णचा प्रागभाव जर कदंब आहे असं म्हटलं तर हा काय कदंबाच्या झाडापासून तयार होतो, पानापासून तयार होतो का टिश्यू कल्चर करून तयार होतो? म्हणजे हा श्रीकृष्ण तयार कशातून झाला? जे रूप त्या श्रीकृष्णाने घेतलं त्या कदंबातून निर्माण कसं झालं? नैयायिकाला नाही उत्तर देतात. कारण नैयायिक कसा आहे, वेदावर श्रद्धा ठेवणारा असला तरी सुद्धा तो एका परीने तर्काच्या ठिकाणी जडवादी आहे. त्याचा तर्क हा अनुमानावरती अवलंबून आहे, युक्तिवादावरती अवलंबून आहे. तो युक्तिवाद जडावर अवलंबून आहे. वेदांताचा तर्क जडावर अवलंबून नाही. वेदांताचा तर्क चैतन्यावर अवलंबून आहे. आणि वेदांताच्या तर्काला ही जी सिद्धी आहे ही सिद्धी नाही. तर तुम्ही जो प्रश्न विचारला म्हणजे अंधश्रद्धावादी विचारेल ना आपल्याला, अहो तुम्ही साधन करता म्हणजे काय करतं? हा तुमचा अंधश्रद्धा आहे की रामाचं नाव घेत राहिलं की आमचं मन शांत होतं, रामाचं नाव घेतलं की आम्हाला प्रभू रामचंद्रांची आठवण होते, कधी आम्हाला रात्री स्वप्नात ते दिसतात, फार मनाने अगदी उत्कटपणाने नाम घेतलं तर आम्हाला त्यांच्या दर्शनाचा अनुभव स्वप्नात का होईना आनंद देतो. कारण आम्ही काही मोठे असे नाही की आमच्या समोर देव प्रकट होणार आहे, पण त्याचा ध्यास लागला, आम्हाला स्वप्न पडलं, आम्हाला आनंद झाला. ते म्हणतात हा तुमचा गबाळेपणा आहे, ही तुमची अंधश्रद्धा आहे. हो, ते काहीच मानत नाहीत. ते देवही मानत नाहीत, वेदही मानत नाहीत. मग आमचा साधन मार्ग पण ते मानणार नाही. आम्ही काय म्हणतो, साधन मार्गातून काय साधतो आम्ही? जे आमचा देह आहे हा असाच आहे, पंचमहाभूतांनी निर्माण झालेला, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 1 अंतःकरण आहे. हे सगळे आम्हाला जसे मिळालेत तसे आहेत. तर आम्ही असं म्हणतो की आमच्या साधनेतून आम्ही हे सगळं बदलत नाही. तुकाराम महाराजांनी आपला आलेला अनुभव सांगितला, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आम्ही कीर्तन करतो, देवाचं नाव घेतो, पण आमचं शरीरच ब्रह्मरूप होतं. आता हे लोक म्हणतील ही अंधश्रद्धा आहे. मग तुम्ही त्या नॅनो टेक्नॉलॉजीला अंधश्रद्धा म्हणा. तेही तेच म्हणताय की रॅडिकल चेंजेस होतात त्याच्यामध्ये, टोटल ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यात जर ट्रान्सफॉर्मेशन होतं ते इकडे का नाही होत? इकडे पण होतं, इकडेही तेच होतं. म्हणजे आम्ही ज्याला साधन मार्ग म्हणतो, आम्ही ज्या मार्गावरून गेला असता परमात्म्याला प्राप्त होतो असं म्हणतो, तो मार्ग चुकीचा नाही असं वेदांती सांगतो. वेदांती तर्क मांडण्याकरता उपयोग कोणाचा करतो? नैयायिकाचाच करतो. म्हणजे हे प्रत्येक जे दर्शन आहे ना, हे प्रत्येक दर्शन वेदाचा अर्थ उलगडण्याकरता उपयुक्तच आहे, पण ते स्वतंत्रपणाने सिद्ध नाही. ते स्वतंत्रपणाने आपलं अस्तित्व पुढे ठेवून शेवटाला जाईल असं नाही. ते शेवटाला नाही जाऊ शकत. शेवटाला हे वेदांत दर्शन म्हणून त्याला वेदांत केसरी असं म्हटलंय की त्यांनी एकदा सिंहाने एकदा वनामध्ये डरकाळी फोडली की आता दुसरा प्राणी कशाला आवाज करतो? कोणी करत नाही. म्हणजे एकदा वेदांत दर्शनाने आपला विचार मांडला की दुसरे विचार येत नाही. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की कोणताही विषय मांडताना त्या विषयाच्या मागे कोणत्या दिशेने विषय घेतला आहे हे जोपर्यंत आम्ही समजू शकत नाही. अहो यांच्याकडे तर्क नाही. हे नरेंद्र दाभोळकर आहेत, यांना तर्क कशाशी खातात हेच माहिती आहे. त्यामुळे ते विषय मांडूच शकत नाही. स्वतः प्रामाण्य आहे. म्हणजे जेव्हा एका कार्यक्रमामध्ये भांडायला आले त्यांचा प्रतिनिधी तो श्याम मानव, आणि ते म्हणाले बाई तुम्हाला बोलूच देणार नाही, आम्हाला स्टेजवर येऊन तुमच्या भाषणाच्या मध्ये आम्हाला बोलू द्या, आम्हाला बोलू. मी म्हटलं बघा तुम्हाला या स्टेजवर येऊन बोलायचं काही कारण नाही आहे.
त्याचं कारण की ह्या व्यासपीठावर येण्याचे तुमचा काही संबंध येत नाही. कारण माझं व्याख्यान जे आहे ते आता ध्वनिमुद्रित झालेलं आहे. म्हणजे मी जे बोलले आहे ते पुन्हा मी नाकारू शकतच नाही आहे. मी ते जे बोलले ते मी तुम्हाला उतरल्यावर खाली होच म्हणणार आहे. पण तुम्ही या आमच्या व्यासपीठावर येऊन बोलू शकत नाही. कारण या पीठावरून जे विचार आम्ही मांडतो ते विचार मांडण्याकरता हे पीठ आम्ही 7,000 वर्ष तयार केलेलं आहे. हे आमचं धर्मपीठ आहे. या पीठावरून आम्ही आमचे विचार प्रसृत करतो. तुमचे विचार प्रसृत करायला तुमचा मंच तयार करा. तुमच्या मंचावरती आमच्या ऐता श्रोता, आमच्या श्रोत्याची श्रद्धा आणि त्या श्रद्धे, आता समजा माझ्यासारखी बाई दुबळी आहे, मी श्रोत्याच्या मनामध्ये माझ्या मनातला विचार ठासवून सांगण्याला, ठाशीवपणाने मांडायला मी कमी पडणारी आहे. मी कमी पडते म्हणजे आमचं पीठ कमी नाही आहे. पीठावर बसलेल्याची बुद्धी मर्यादित आहे, पीठ मर्यादित नाही. आता तू तिथे वर चढून आलास आणि तू माझ्यापेक्षा तिसरंच काहीतरी श्रोते म्हणतील बा ह्या बाई आत्ता बोलल्या खऱ्या, पण ह्या बाई बोलतात हे खरं का, ते बोलतात ते खरं, ते बोलतात तेच खरं वाटतंय. वाटू दे ना, ते बोलतात ते खरं वाटायला हरकत नाही, पण त्यांनी त्याच्या मंचावर उभं राहून सांगा. त्यांनी त्याच्याकरता आपला मंच उभा करावा, त्याच्याकरता आपला श्रोता निर्माण करावा आणि त्या श्रोत्यासमोर आपल्याला काय सांगायचंय ते सांगावं. बाई म्हणाले असं कसं, तुम्ही का द्या, नाही म्हणलं नाही येऊ देणार. हे ह्याचं नावच व्यासपीठ आहे. ही गादी व्यासांची आहे. जे व्यासांनी सांगितलेलं आहे तेच विचार ह्या गादीवरून सांगितले जातील. व्यासांच्या विरोधी विचार सांगण्याकरता तुम्ही तुमचा मंच तयार करा. म्हणाले ही तुमची अंधश्रद्धा आहे. म्हटलं आमची अंधश्रद्धा नाहीच आहे, कारण मी माझ्या श्रद्धेने काहीच मांडत नाहीये. आज हजारो वर्ष चालत आलेली हजारो लोकांची श्रद्धा आहे, तुमची मात्र अंधश्रद्धा आहे. म्हटलं त्याचं कारण असं की जे तुम्हाला खरं वाटतं तेच फक्त खरं आहे. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे की फक्त जे मला वाटतं तेच खरं आहे. अरे तुला वाटतं तेच खरं कसं, जगात अनेकांना अनेक गोष्टी वाटतात. आम्ही असं म्हटलं नाही. म्हटलं या पीठावरून आम्ही पहिल्यांदा चारवाक सांगतो की जो आम्हाला त्रयोवेदस्य करतारो भंड धूर्त निशाचरा म्हणून शिव्या देतो, त्यांनी शिव्या दिल्या. जरफरी तुरफरी इत्यादी पंडितानाम वचस्मृत असं म्हटलेलं की कसले तुमच्या वेदांचे शब्द म्हणाले जरफरी तुरफरी, काय अर्थ नाही त्याला. म्हटलं तो आम्हाला शिव्या घालतो, आम्ही त्याला दूर नाही केलेलं. आम्ही त्याच्याबद्दल आधी सांगतो. तुम्ही म्हटलं मूळ उखडायला निघाले. तुम्ही फक्त स्वतः नरेंद्र दाभोळकरांनी तर टीव्हीवरून इतकं भयानक विधान केलं. मला दुर्दैव असं आहे की ह्या टीव्हीवरचे मुलाखत घेणारे लोक आपली बुद्धी गहाण ठेवतात का. हा नरेंद्र दाभोळकर असं सांगतो की कोण संत आहे हे मी ठरवणार. अरे तू कोण ठरवणार, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संत आहेत की नाही ते नरेंद्र दाभोळकर ठरवणार. तुकाराम महाराज संत आहेत की नाही नरेंद्र दाभोळकर. आणि हा मनुष्य टीव्हीवरून सांगतो आणि तरी तुम्ही हे ऐकून घेता. हा तर तुमचा म्हणजे हिटलर बरा, त्याच्या पुढे गेले हे आग्रहामध्ये. तर सांगण्याचा आपला हेतू असा आहे इथे की वेदांताच्या दृष्टिकोनातून घटनेचा अर्थ लावतो. न्याय दर्शन मी आपल्याला जे म्हटलं ना की सगळे आल्यावर आपण तो विषय घेऊ. 5 अवयव आहेत, त्या 5 अवयवांनी विषय सिद्ध करणे ही त्यांची मर्यादित प्रक्रिया आहे की तर्क असा सिद्ध करता येतो आणि त्या पद्धतीने तर्काला सिद्ध करावं आणि तर्काला एक अधिष्ठान असावं. आपण तसं म्हटलं तसं अप्रतिष्ठित तर्क मान्य होत नाही. तर्काला प्रतिष्ठा पाहिजे. प्रतिष्ठा याचा अर्थ कोणत्या तरी अधिष्ठानावर तो उभा राहिला पाहिजे. त्याला काहीतरी अधिष्ठान पाहिजे की हे अमुक एक अधिष्ठान आहे. जे अधिष्ठान सब्जेक्टिव्ह नाही, जे अधिष्ठान ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणून आज विज्ञानामध्ये सुद्धा आपण भौतिक विज्ञान आम्ही मान्य करत नाही असं आपण म्हणणारच नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एक शोध घेण्याकरता परोपरीने प्रयत्न करतात. तुमची प्रयत्न करण्याची दिशा वेगळी आहे. ठीक आहे, त्या दिशेने जे सापडेल ते सापडेल. नाहीतरी एका हत्तीला समजून घ्यायला 10 आंधळे आलेले आहेत. सगळे आपण आंधळेच तर आहोत. काय कळतंय आपल्याला. आता ज्ञानेश्वर महाराजांची ह्या अमृतानुभव आहे. ह्या एका ओवीचा अर्थ एक बाई सांगते आणि ह्या ओवीचा अर्थ आजपर्यंत लक्षावधी लोकांनी सांगितला. ज्ञानेश्वर महाराजांना काय अभिप्रेत आहे हे आम्हाला कुठं कळलंय. आमच्या बुद्धीत काही झिरपलंय का नाही झिरपलंय माहित नाही, पण जे आलं आहे तेवढं आपण बोलतो. म्हणजे आपण बोलतो हे सत्य हे मानणं मुळातच वेडेपणाचं आहे. मुळातच स्वतःच्या ठिकाणच्या अज्ञानाचं म्हणजे अज्ञानाचं खंडन करायलाच नको
एवढं अज्ञान आपल्या ठिकाणी भरलेलं आहे. मग हे सत्पुरुषांना अज्ञान खंडन करावं असं वाटेल, पण आमच्या ठिकाणी अज्ञानाचं खंडन होतं की नाही कोणाला माहिती, कारण आम्ही अज्ञानातच वावरतो. तर सांगण्याचा हेतू असा आहे की ही सगळी जी शास्त्र आहेत ही आपापल्या परीने विषय मांडतात. मग शेवटी काय होतं, आपण कुठे येतो, शेवटी निष्कर्षाला कशाच्या येतो, आपण निष्कर्षाला याच्या येतो की हे सगळे तर्कानी आम्ही अनेक विषय अनेक शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण ही शास्त्र समाधान देऊ शकत नाही. ह्याचं उत्तर व्यासांनी देऊन ठेवलं की व्यास म्हणाले एवढी मंत्रसंहिता तयार करून ठेवली, एवढी ब्राह्मण आरण्यक उपनिषद सगळ्यांचं वर्गीकरण केलं आणि प्रत्येक वेदाच्या करता म्हणजे वेद आधी वर्गीकृत केले मंत्रसंहितांच्या रूपाने, आणि बाकी हे सगळे त्या त्या वेदाचे ब्राह्मण आरण्यक उपनिषद सगळी व्यवस्था लावली, सगळ्यावर भाष्य लिहिली. एवढं सगळं केलं तरी सुद्धा म्हणाले मला काही समाधान झालं नाही. तो समाधान कुठे आहे, त्यांनी सांगितलं शेवटी भक्तीत समाधान आहे. म्हणजे शेवटी काय आहे की शोधात समाधान आहे. म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं आउटवर्ड आहे, हे सगळं बहिरंग आहे. शेवटी शोध घ्यायला अंतरंगाचाच प्रवास करायला पाहिजे, ती अंतरयात्राच उपयोगाला येते. बाहेर कितीही तत्वज्ञान आपण सांगितलं ऐकलं बोल, इथे त्यांनी म्हटलंच आहे पुढे की ते म्हणाले सगळं शब्दबंबाळ आहे, दुसरं काही नाही. फक्त आम्हाला शब्दांनी आम्ही का शब्दाच्या मागे लागतो, मग कशाला लागायचं असं खरंच गरज नाही. ज्याच्या मनामध्ये विचाराला दुसरा विचार येत नाही, एक ईश्वर आहे त्याची उपासना करा, त्याचं नामस्मरण करा, तुमचं कल्याण होईल. एवढ्या 4 वाक्यावर ज्याची श्रद्धा आहे आणि ज्याच्या मनामध्ये त्याला विरोधी विचार उत्पन्न होत नाही, त्याला कोणतंही शास्त्र वाचायची गरज नाही. कारण विरोधी विचार निर्माण होऊ नयेत, एक विचार सश्रद्धपणे उभा राहावा याकरता तर हे सगळं आहे. पण आम्ही हे सगळं काय ऐकतो वाचतो त्याचं कारण आमच्या मनामध्ये शंकाच पुष्कळ, मनामध्ये आमच्या इतके संशय आहेत, इतके विपर्यय आहेत की आम्हाला ते प्रत्येकाचं निराकरण करून घ्यावंसं वाटतं. आणि प्रत्येकाचं निराकरण करता करता जर आम्ही योग्य दिशेने चालत राहिलो तर आमच्या मनाला योग्य ते तर्क उभे राहतात. अरे हे आपण केलं हे नाही बरोबर झालं, अरे हे केलं हे नाही बरोबर झालं. म्हणजे आपल्याला केव्हा तरी ती सूत्रशास्त्राची आपल्याशी बोलायला लागतात की आपल्याला सांगायला लागतात की बाबा रे हे कसं बरोबर आहे बघ, हे तुला कळलं का, हे कसं बरोबर आहे बघ, हे तुला कळलं का, हे आपल्याला ते शिकवायला लागतात. हळूहळू का शिकतात, कारण आपल्या मनातल्या संशयांची जळमट अनायासे कमी होत असतात. आपण श्रवणाचं महत्त्व एवढं कशाला सांगितलं आम्हाला, नवविधा भक्तीमध्ये सुद्धा पहिलं श्रवण सांगितलं की श्रवण केलं की त्या श्रवणाचा आम्ही श्रोतव्या मंतव्या निरिध्यासितव्या, श्रवण केलं त्याच्यावर चिंतन केलं आणि त्याचा ध्यास घेतला त्या चिंतनाचा की हे असं सांगितलंय, हे असं सांगितलं बरोबर असेल का, हे असं सांगितलंय बरोबर नसेल का. आता सांगते ना तुम्हाला की एखाद्या सत्पुरुषाच्या, एखाद्या वेदांत्याच्या, एखाद्या शास्त्री पंडिताच्या शास्त्रार्थामध्ये तुम्ही एक वाक्य ऐकलं की कदंब हा श्रीकृष्णाचा प्रागभाव आहे, हे आम्हाला झपाटल्यासारखं झालं पाहिजे की हे का असं सांगतं, हे असं असू शकतं का. मग ते सांगतील की तुम्ही जर त्याच्या मागे लागलात तर एक ना एक दिवस तो कदंब आणि तो श्रीकृष्ण तुम्हाला दोन्ही तुमच्या बुद्धीतले बाकीचे प्रागभाव काढून टाकून योग्य ते भाव देतील. की आमच्या बुद्धीत तरी काय पुष्कळ जळमट आधी साचवून ठेवली आहेत, नाहीतरी सगळी मातीच आहे ना, त्याच्यामध्ये दुसरं आहे काय. घटाचा प्रागभाव माती असेल तर याही घटाचा प्रागभाव मातीच आहे आमच्या डोक्यात तरी दुसरं काय आहे. तर त्यामुळे सांगायचा हेतू इथे असा आहे की आपण जी निरनिराळी दृष्टांत, निरनिराळे तर्क, निरनिराळे विचार घेऊन माऊली जेव्हा त्याचं खंडन करत जातात तेव्हा ते बारीक 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 खंडन करत गेलेलं आहे. खरं म्हणजे त्याची सूक्ष्मता जर आम्हाला कळली तर त्यांच्या पहिल्या नमनामध्येच आम्हाला अमृताचा अनुभव आला पाहिजे. खरं सांगायचं 5 पहिले श्लोक आहेत संस्कृतमध्ये त्यांचं, असं होत नाही, हा एवढाच भाग आहे आणि त्याची शुद्धी झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट निश्चित आहे की या जगामध्ये कुणाही माणसाची साधना आणि कुणाही माणसाचा अनुभव
खोटा आहे म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. दांभिक आहे म्हणण्याचा अधिकार आहे. की तो दंभ करतो आहे हे आपण समजू शकतो, पण प्रामाणिकपणे मी हा अनुभव घेतो आहे असं म्हणणाऱ्याला तुम्ही चॅलेंज नाही करू शकत. कारण तो कोणत्याही पातळीवर अनुभव घेत असेल, तो कोणत्याही पातळीवर अनुभव घेईल. दांभिकपणा करणाऱ्यावरती कोरडे नक्की ओढता येईल की हा खोटेपणाने मी असा महाराज आहे, मी तसा महाराज आहे, मला याचा अनुभव आलाय, मला त्याचा अनुभव आलाय. हा जेव्हा त्याचा सगळा त्याची हिस्ट्री आणि त्याची सगळी जॉग्राफी बघता आपल्याला समजेल की हे खरं आहे का खोटं आहे ते. पण कुणाचा अनुभव नाही आपण चॅलेंज करू शकत की मला असं दिसलं. आता समजा हेच पुस्तक आहे, माझा चष्म्याचा नंबर बदलला तर मला तोच शब्द तसा दिसत नाही आहे, तेच अक्षर मला समोरच्याला दिसत काय नाही. तुम्ही धाप काय शब्द वापरता, हा धाप शब्द आहे. आपण मला ध सारखंच दिसतंय, तो ते ध सारखं तुम्हाला दिसत तिथे ध नाही, पण हा म्हणतो पण मला धच दिसतंय, तो म्हणतो मला घच दिसतंय. म्हणजे त्याचा घही चूक नाही, माझा धही चूक नाही, अनुभव आहे. आणि त्यामुळे कुणाच्या अनुभवाला आम्ही चॅलेंज नाही करू शकत. फक्त कुणाच्या वृत्तीला, दांभिकतेला आम्ही चॅलेंज करू शकतो. का करू शकतो? कारण त्याचा पुरा अनुभव जो आहे, जो आम्ही घेतो, त्याचं एकूण चरित्र आहे जे आम्ही अनुभवतो, त्याच्या अंतरंगातलं नाही, त्याच्या लौकिकातलं. कारण लौकिकातल्या चरित्रावरून आम्ही दांभिकता ओळखतो, कारण आम्ही सामान्य आहोत. पण त्याच्या अंतरंगातल्या चरित्रावरून दांभिकता ओळखतात ते संत आहे, कारण ते त्याचं अंतरंगच ओळखतात. ह्याच्या मनात काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हा कसला विचार करतोय, हा चुकीचा करतोय, हा योग्य करतोय. समर्थांची गोष्ट सांगून आपण विषय संपवू. समर्थांच्याकडे एक माधव संप्रदाय मोठा सोहळा करणारा मनुष्य समर्थांना भेटायला चाललेला होता. वाटेमध्ये सारखे मुक्काम करत करत मग तिथे स्वयंपाक करायचा. स्वयंपाक केल्यानंतर ते त्यांच्या माधव संप्रदायाप्रमाणे सोहळ्यात ते पाणी आणून ओले त्यांनी सगळं आणि मग नैवेद्य करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग अन्न ग्रहण करायचं. हा टप्प्याटप्प्यावर चाललं होतं आणि तो असा करत समर्थांपर्यंत येत होता. एका मुक्कामावर असं झालं की त्यांनी ते सगळं करून ठेवून दिलं आणि त्याला असं वाटलं संध्येकरता पुन्हा पाणी घेऊन यावं, म्हणून नदीवरून पाणी घेऊन यायला गेला तर इकडे कुत्रा आला. त्या कुत्र्याने त्यांनी करून ठेवलेल्या त्या भाकरी आणि काय जे स्वयंपाक होता त्याला त्या कुत्र्याने तोंड लावलं. आता हा म्हणाला एवढ्या महाप्रयासाने ती चूल पेटवली, तो स्वयंपाक केला, आता जेवायची वेळ आली आणि आता जर का त्या भाकरी आता त्या कुत्र्याने विटाळल्या म्हणून जर मी त्या भाकरी खाल्ल्या नाहीत आणि दुसरा स्वयंपाक करायला घेतला तर आता आपल्या अंगात काही त्राण नाही आहे. आपण आपलं त्याच्यावरती तुळशीपत्र टाकावं आणि ते खावं. त्यांनी आपलं ते भोजन त्याच्या दृष्टीने त्यांनी काहीतरी शास्त्रार्थ केला आणि त्यांनी ते अन्न ग्रहण केलं. समर्थांच्या इथे आले पंक्तीमध्ये. त्यांनी सांगितलं माधव संप्रदाय आहे, सोहळ्याच्या पंक्तीत बसतो. तर बसले समर्थांच्या तिथे सोहळ्याच्या पंक्तीत बाजूला. आता समर्थ आहेत ते त्या सोहळ्याच्या पंक्तीमध्ये समर्थ जे बाहेरून आले तसेच तू पडायला आले. आता ते सोहळ्याच्या लोकांच्या मध्ये समर्थांनी काही सोहळ्याचं न नेसता तूप वाढायला घ्यावं. आता हा मनुष्य म्हणला मी माधव संप्रदाय हे असं ओळ्यातलं तूप यांनी वाढायचं पानाच्या जवळ येऊ. तर हा म्हणला हो सोहळ्याची पंगत आहे, तुम्ही बाहेरून आलाय. समर्थांनी ते तुपाचं भांडं तिथंच ठेवलं, लहान मुलासारखे पाय पसरले आणि हे भोकाड पसरलं. तर ते रडायला लागले खूप जोरात. लोक म्हणाले काय झालं समर्थांना, काय एवढे जोरजोरात समर्थ रडतायत. तर लोकांनी येऊन विचारलं, म्हणाले काय झालं तुम्हाला, कोण काही बोललं का. ते गृहस्थ म्हणले अहो तुम्ही का रडता, मला वाढता नाही, मी आपलं सांगितलं आमच्या माधव संप्रदायाचं सोहळं एवढं आहे. हो म्हणले तुमचं सोहळं एवढं मोठं आहे की तुम्हाला कुत्र्याने शिवलेलं चालतं, पण मी वाढलेलं चालत नाही, मी कुत्र्यापेक्षा सुद्धा नीच झालो. पुन्हा जोरजोरात रडायला लागले. आता तो बाबा एवढा घाबरला, त्याला वाटलं माझ्याबरोबर माझे माधव संप्रदाय 5-25 लोक आहेत, यांना जर कळलं की कुत्र्याला शिवलेलं अन्न मी खाल्लं म्हणजे आमच्या माधव संप्रदायात मग मी बाद झालो. तो इथून म्हणजे समर्थन बोलू नका हे काही तुम्ही बोलू नका, माझ्याबद्दलचं काही सांगू नका. आता हे आम्हाला कळेल का दांभिकता? ही दांभिकता आम्हाला नाही कळणार, ही दांभिकता संतांना कळेल. म्हणजे आपण जे म्हणतो ना की ह्या सूक्ष्मतेमध्ये जे जाणता येतं ते सत्पुरुषांची अंतःकरण काय आम्ही
मोठी आहेत किंवा सत्पुरुष मोठे आहेत हे काय आम्ही अंधश्रद्धेने मान्य केलंय काय? त्यांची अंतःकरणं तेवढी आहेतच समर्थ, आणि त्याचं सामर्थ्य जे आहे त्या निसर्गाच्या पलीकडचं सामर्थ्य आहे. म्हणून ह्याच्या अंतरंगात तिथं काय घडलं? काळाच्या पलीकडे गेले, स्थानाच्या पलीकडे गेले, मनाच्या पलीकडे गेले. आता आणखीन काय सूक्ष्मता पाहिजे? त्या पातळीवर ते संत झाले. त्यांना संतत्व जे येतं ते काय असं उगीच येतं का? म्हणजे आजकाल राजा रामण्णांनी जे म्हटलंय ना त्याचा प्रत्यय प्रतिक्षणी येतो. राजा रामण्णा म्हणाले, जसं जसं विज्ञान विकसित होत जात आहे तसं तसं आमचे अध्यात्मशास्त्र आणि शंकराचार्यांचे सिद्धांत फार सोप्या पद्धतीने सिद्ध होत आहे. आम्हाला अडचणच उरत नाही आता ते सिद्धांत सिद्ध करायला. आम्हाला अट्टहास करून मांडावं, कारण विज्ञानच मांडता येतं, आम्हाला मांडावंच लागत नाही. तर सांगायचा हेतू असा की हे असं विज्ञानामधलं असणारं जे काही गूढ म्हणा किंवा त्याच्यामधून प्राप्त होणारं प्रकृतीचं स्वरूप, हे तरी का? आता झाली आपली वेळ संपली आहे. हे तरी का? कारण प्रकृती तरी काय त्या परब्रह्माची शक्तीच आहे ना, त्याच्या अधीनतेनेच तर ती व्यवहार करते. म्हणून तर वेदांतशास्त्र प्रकृतीला स्वतंत्र मानत नाही. आपण केव्हा तरी बोलू त्याच्यावरती की प्रकृती स्वतंत्रपणाने काही करू शकत नाही असं तरी वेदांत का म्हणतो? कारण ह्यांचा आग्रह आहे का की ब्रह्म नावाचं कोणीतरी जे आम्हाला दिसत नाही ते आम्ही मान्य करतो. फार सुंदर त्या गोडबोलेंनी इतकं सुंदर इंटरनेटवरती दिलेलं आहे त्यांचे स्वतःचे लेख की ते म्हणाले की अहो म्हणाले आम्हाला तरी काय, हे नॅनो म्हणजे काय? जसं ब्रह्म आहे की जे प्रकट होणार नाही पण ज्याचं अस्तित्व आम्ही मान्य करतो, तशीच आमची नॅनो टेक्नॉलॉजी आहे म्हणाले की त्यातनं प्रकट काही होणार नाही पण त्याचे सगळे रिझल्ट्स आम्ही मान्य करतो. अडचण काय म्हणाल? आणि त्यांनी एवढंही लिहिलं आहे त्याच्यावरती की जगातले 99% शास्त्रज्ञ हे आस्तिक आहेत, शास्त्रज्ञ नास्तिक नाहीत. नास्तिक फक्त आम्ही अर्धवट आहोत, कारण आम्हाला काहीच कळत नाही म्हणून आम्ही नास्तिक आहोत. शास्त्रज्ञ नाही आहेत नास्तिक. कारण का? ते जाणून आहेत मर्यादा काय, मानवी बुद्धीची मर्यादा, मानवी तर्काची मर्यादा, विचारांची मर्यादा, सृष्टीची मर्यादा ते जाणून आहेत. असो, म्हणजे हे सगळं जे काही चाललंय ह्या अमृतानुभवामध्ये हे तर्काने चाललंय. न्याय तर्क जिथे फेल होतो किंवा जिथे त्याला मर्यादा येते त्या नैयायिकांच्या तर्कानंतर मग वेदांताचा तर्क इथे उभा